चला आता बघूया लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल कसं करायचं. त्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंटची लिस्ट बघितली होती. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ऍसिडिफाईड और अल्कलाइन पोटॅशियम परमँगनेट, डायल्यूट नायट्रिक ऍसिड आणि क्रोमिक ऑक्साईड, अशा पद्धतीने आपण एक लिस्ट केली होती. त्यातला एक रिएजंट आपण आता वापरत आहोत ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून, ज्याचं नाव होतं ऍसिडिफाईड K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. आपल्याला लक्षात आलं की पोटॅशियम डायक्रोमेटनी इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला नेसेंट ऑक्सिजन दिले होते आणि ते नेसेंट ऑक्सिजन आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल स्पेशली प्रायमरी अल्कोहोलसाठी आता आपण वापरत आहोत. आपल्याला ह्या रिएक्शन समजून सांगत असताना मी सांगितलं होतं की प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये अल्फा हायड्रोजन आहे का नाहीये, आहे. आणि एक अल्फा हायड्रोजन आणि ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन असे दोन हायड्रोजन रिमूव्ह करून वॉटर मॉलिक्यूल देतील आणि आपल्याला अल्डिहाइडचा मॉलिक्यूल मिळेल. त्या अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचं नेसेंट ऑक्सिजननी पुढे जाऊन परत ऑक्सिडेशन केलं होतं आणि आपल्याला ऍसिडिक ऍसिड हे प्रॉडक्ट मिळालं होतं. ऑब्झर्व करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या अशा. एक तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी अल्फा कार्बनवरती हायड्रोजन असणं मस्ट आहे. परत एकदा, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी अल्फा कार्बनवरती हायड्रोजन मस्ट आहे, गरजेचा आहे म्हणजे आहे. मग इथिल अल्कोहोल पासून जेव्हा आपण ऍसिटाल्डिहाइड तयार केलं त्यावेळेस आपल्या डोक्यात हा विचार यायला पाहिजे की सर अल्कोहोलमध्ये दोन कार्बन आहेत. अल्फा हायड्रोजनचा विषय कळलाय सगळ्यांना की अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर अल्फा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे, नो डाऊट. दुसरा मुद्दा असा आहे की आता अल्कोहोलकडे किती कार्बन आहेत, 2. अल्डिहाइडकडे पण किती कार्बन आहेत, 2. आणि ऍसिडकडे पण किती कार्बन आहेत, 2. म्हणजे मी असं म्हणेल अल्कोहोलचं कंप्लीट ऑक्सिडेशन केलं की मला ऍसिड मिळतं. कंप्लीट ऑक्सिडेशन झालं अल्कोहोलचं तर मला ऍसिड मिळतं. पण जेवढे कार्बन अल्कोहोलकडे आहेत तेवढेच अल्डिहाइडकडे आहेत आणि तेवढेच ऍसिडकडे आहेत. कुठल्याही पद्धतीने कार्बनच्या संख्येमध्ये वाढ झालेली नाहीये किंवा कार्बनच्या संख्येमध्ये कमी पण आलेली नाहीये. म्हणजे थ्रूआउट ऑक्सिडेशन मध्ये कुठल्याही पद्धतीने कार्बनचा लॉस झालेला नाहीये, त्याचबरोबर इन्क्रीज सुद्धा झालेला नाहीये. म्हणजे जेव्हा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू त्यावेळेस जर का कंप्लीट ऑक्सिडेशन झालं आणि ऍसिड मिळालं तर अल्कोहोल टू ऍसिड या सबंध प्रवासात आपल्याला कार्बनची संख्या सेम राहणार आहे वाया अल्डिहाइड जाताना. ओके, म्हणजे अल्डिहाइड मध्ये सुद्धा कार्बन तेच राहणार आहे, कार्बनचा नंबर तोच राहणार आहे जो अल्कोहोलच्या केसमध्ये आणि जो ऍसिडच्या केसमध्ये तोच अल्डिहाइडच्या केसमध्ये आहे. हा एक मुद्दा मेन्शन करण्यासारखा होता. पहिला मुद्दा सगळ्यांना कळलाय, दुसरा पण मुद्दा सगळ्यांना कळलाय. तिसऱ्या मुद्द्यावरती मागच्या लेक्चरला चर्चा केली होती. तेव्हा मी बोललो होतो की जर का एखादा म्हटलं की सर मला अल्डिहाइडलाच रिएक्शन स्टॉप करायची किंवा मला आता कम्प्लीट ऑक्सिडेशन नकोय, म्हणजे मला ऍसिड मध्ये इंटरेस्ट नाहीये, आय एम इंटरेस्टेड इन ओनली अल्डिहाइड, देन हाऊ शुड आय सेपरेट अल्डिहाइड. त्यासाठी मी सांगितलं होतं की अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा काय जास्त आहे का कमी असतो आणि अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी असल्याने, परत एकदा, अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी असल्याने डिस्टिलेशन मध्ये पहिल्यांदा अल्डिहाइड बाहेर येईल, म्हणजे अल्डिहाइड सेपरेट आउट होईल असं मी बोललो होतो. आणि अल्डिहाइड तिथे न राहिल्यामुळे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करून ऍसिड व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण अल्डिहाइड आपण ऑलरेडी रिमूव्ह करून टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येक स्टेपला आपण अल्कोहोल टू अल्डिहाइड मिळेल, अल्डिहाइड रिमूव्ह केलं जाईल. पण याला एक ड्रॉबॅक होता, मी सांगितलं होतं पॉसिबल आहे कधी, जोपर्यंत हे जे अल्कोहोल आहेत हे लोअर अल्कोहोल आहेत. कारण लोअर अल्कोहोल आणि त्यांचे अल्डिहाइड यांच्यामध्ये जो बॉइलिंग पॉइंट मध्ये डिफरन्स आहे तो जास्त आहे आणि तो जास्त असल्यामुळे आपल्याला अल्डिहाइड सुटेबल मेथडनी लवकर सेपरेट करता येतील अल्कोहोल पासून आणि अल्डिहाइड बाहेर गेल्यामुळे ऍसिड तयार व्हायचा प्रश्नच येणार नाही. पण जसे हायर अल्कोहोल्स येतील
हायर अल्कोहोल्स आल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते की यांचं सेपरेशन डिफिकल्ट होईल. सेपरेशन का डिफिकल्ट होईल? कारण हायर अल्कोहोल आणि हायर अल्डेहाइड म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे असे अल्कोहोल आणि असे अल्डेहाइड, असे अल्कोहोल आणि असे अल्डेहाइड, कुठले लोअर का हायर? हायर. त्यांच्या बॉइलिंग पॉइंट्समध्ये डिफरन्स कमी आहे. बॉइलिंग पॉइंटमध्ये हायर अल्कोहोल आणि हायर अल्डेहाइडच्या बॉइलिंग पॉइंट्समध्ये डिफरन्स कमी असल्यामुळे अल्डेहाइड सेपरेट करता करता जर का अल्कोहोल सेपरेट झाले तर काहीच उपयोग नाहीये. कारण मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर का अल्डेहाइडला अगोदर सेपरेट करायचं असेल अल्कोहोल पासून म्हणजे रिएक्शन मिक्सचरमधून, तर अल्कोहोल आणि अल्डेहाइडच्या बॉइलिंग पॉइंटमध्ये कन्सिडरेबल डिफरन्स पाहिजे. आणि कन्सिडरेबल डिफरन्स असेल तरच अल्डेहाइड अगोदर रिमूव्ह केले जातील अल्कोहोलपेक्षा. पण हे सगळं पॉसिबल कोणाच्या केसमध्ये होतं? लोअर अल्कोहोलच्या. पण जेव्हा हायर अल्कोहोल येतील त्यावेळेस हा जो अल्डेहाइड आणि अल्कोहोल मधला जो डिफरन्स आहे बॉइलिंग पॉइंट मधला तो कमी असेल. आणि तो कमी असल्यामुळे आपल्याला अल्डेहाइड इझिली सेपरेट करता येणार नाही. कारण अल्डेहाइड सेपरेट करत असतानाच अल्कोहोल पण सेपरेट होतील का? कारण हायर अल्कोहोल अल्डेहाइडच्या केसमधला जो बॉइलिंग पॉइंट आहे करस्पॉन्डिंग अल्कोहोल आणि अल्डेहाइड मी म्हणतोय, म्हणजे कळतंय ना? करस्पॉन्डिंग म्हणजे काय? इथिल अल्कोहोलचा करस्पॉन्डिंग अल्डेहाइड ऍसिटाल्डिहाइड आहे, म्हणजे दोघांमध्ये कार्बनची संख्या काय? सेम आहे. म्हणजे जे हायर करस्पॉन्डिंग अल्डेहाइड आणि अल्कोहोल्स आहेत ते इझिली सेपरेट करता येणार नाहीत कारण त्यांचे बॉइलिंग पॉइंट जवळ आहेत, असं मी नमूद केलंय. सगळ्यांना कळतंय मी काय बोलतोय ते? म्हणजे एकदा फायनल बॉटम लाईन, जर का आपल्याला अल्डेहाइड डिस्टिलेशननी सेपरेट करायचे असतील तर अल्डेहाइड आणि अल्कोहोल यांच्यामधला बॉइलिंग पॉइंट मधला जो डिफरन्स आहे तो कन्सिडरेबली म्हणजे बऱ्यापैकी जास्त पाहिजे. ओके, तसं असेल तर डिस्टिलेशनने आपण अल्डेहाइड रिमूव्ह करू शकतो. पण या प्रोसेसला एक लिमिटेशन आहे. कुठपर्यंत आपण ही प्रोसेस वापरू शकतो? जोपर्यंत अल्कोहोल आणि अल्डेहाइड जे करस्पॉन्डिंग अल्कोहोल आणि अल्डेहाइड आहेत त्यांच्यामध्ये कार्बनची संख्या कमी असेल. ड्रॉबॅक असा होता की जर का करस्पॉन्डिंग अल्डेहाइड आणि अल्कोहोल मध्ये कार्बनचा नंबर वाढला म्हणजे हायर अल्कोहोल किंवा अल्डेहाइड कन्सिडर केले तर बॉइलिंग पॉइंट मधला जो डिफरन्स आहे त्यांच्या तो कमी होईल आणि अल्डेहाइडचं सेपरेशन पॉसिबल होणार नाही. त्या केसमध्ये आपल्याला अल्डेहाइड बरोबर ऍसिड हे प्रॉडक्ट मिळू शकतं. मग दुसरा उपाय नाही का? तर आहे. आपण आता रिएजंट चेंज करणार आहोत. रिएजंट चेंज केला की आपल्याला अल्कोहोलचं रूपांतर अल्डेहाइडमध्ये झालेलं दिसेल आणि प्रोसेस त्याच ठिकाणी थांबलेली सुद्धा दिसेल. म्हणजे एक स्पेसिफिक रिएजंट आता आपण वापरणार आहोत ज्या रिएजंटच्या साह्याने प्रोसेस अल्डेहाइड स्टेजलाच स्टॉप होईल. त्या रिएजंटच्या मदतीने अल्डेहाइडचं रूपांतर ऍसिडमध्ये होणार नाही, तर त्या रिएजंटच्या मदतीने फक्त आणि फक्त अल्कोहोलचंच रूपांतर अल्डेहाइडमध्ये होईल. बघूया त्या रिएजंट बद्दलची माहिती. अजूनही टायटल बदललं नाही. अजूनही आपलं टायटल आहे ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. टार्गेट बदललंय. टार्गेट हे की सर आपल्याला आता काय करायचंय? अल्डेहाइड स्टेजला आपली प्रोसेस स्टॉप करायची आहे. म्हणजेच अल्डेहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नाहीये. आणि फर्दर ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल? तर मी तुम्हाला सांगितलंय आता आपण रिएजंट चेंज करणार आहोत. पहिला उपाय सांगितला मी डिस्टिलेशनवाला, पण त्याला लिमिटेशन आहे. म्हणून आता आपण दुसरा उपाय करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण रिएजंट चेंज करणार आहोत. चला बघूया कोणत्या रिएजंट बद्दल बोलणार आहे मी. आता जेव्हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर फक्त अल्डेहाइड मध्ये करायचं म्हणजे आपल्याला अल्डिहाइड टू ऍसिड हे फर्दर ऑक्सिडेशन नको आहे. परत एकदा नीट आहे का? आपल्याला प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड जायचंय. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन टू ऍसिड आपल्याला नको आहे. तर मग कुठला रिएजंट वापरायचा? तर दोन पद्धतीचे रिएजंट आहेत. त्यातला जो पहिला आहे तो PDC, त्याचं नाव आहे पिरिडिनियम डायक्रोमेट. आणि दुसरा आहे PCC, त्याचं नाव आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट.
म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पिरिडिनियम डायक्रोमेट आणि पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हे रिएजंट जर का आपण या रिएक्शनसाठी वापरले, म्हणजे प्रायमरी अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनसाठी वापरले, तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड स्टेजला थांबतं, अल्डिहाइडचं रूपांतर ऍसिडमध्ये होत नाही. जे आपल्याला पाहिजे ते आता आपण साध्य केलंय बाय युझिंग PDC or PCC. What is PDC? Pyridinium dichromate. Or PC. What is PCC? It is pyridinium chlorochromate. ओके, pyridinium chlorochromate आपल्याला तयार करता येतं बाय मिक्सिंग क्रोमियम ट्रायऑक्साइड with pyridine and म्हणजे PCC कसं तयार करतात ते मी सांगतो. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हे तयार करता येतं बाय मिक्सिंग व्हॉट क्रोमियम ट्रायऑक्साइड विथ pyridine and HCl in dichlorometane ओके, परत एकदा मी सांगितलं आपलं रिएक्शनचं टार्गेट हे या की प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करणे, हा पहिला मुद्दा. प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करणे आणि त्याच स्टेपला रिएक्शन थांबणे. कारण आपल्या अगोदरच्या रिएक्शन मध्ये आपण बघितलं होतं की अल्डिहाइड सुद्धा अल्डिहाइडचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला ऍसिड मिळतं. पण आता जे आपला पर्पज आहे रिएक्शन शिकण्यामागचा तो असा आहे की प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करणे, पण अल्डिहाइडचं रूपांतर ऍसिड मध्ये होऊ न देणे. आणि ते होऊ नये म्हणून आपण रिएजंट बदललाय. आता आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट वापरत नाही आहोत, त्याच्याऐवजी आपण आता पिरिडिनियम डायक्रोमेट किंवा पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरणार आहोत. त्याच्यामध्ये पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजे PCC कसा वापरणार किंवा कसा तयार केला जातो तर मी सांगितलं. इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग क्रोमियम ट्रायऑक्साइड विथ pyridine and HCl in dichlorometane. म्हणजे pyridinium chlorochromate is prepared by mixing chromium trioxide with pyridine and HCl in dichloromethane. ओके, परत एकदा pyridinium chlorochromate is prepared by mixing chromium trioxide with pyridine and HCl in dichloromethane. हे मिळाल्यावर आपल्याला PCC मिळणार आहे, PDC आणि PCC हे मिळणार आहेत आणि हे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड स्टेज पर्यंतच करतील. अल्डिहाइडचं रूपांतर ऍसिड मध्ये होणार नाही. पण हे पूर्ण म्हणजे मी म्हणेल की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन ऍसिड मध्ये होत नाहीये या लोकांमुळे आपण यांना म्हणायचं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणायचं? 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 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करेल? दे आर गोइंग टू परफॉर्म ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड ओनली. There will not be any kind of further oxidation of aldehyde to acid. Okay, so due to this PDC or PCC, we are going to avoid the oxidation of what? Aldehyde. एकच लक्षात ठेवायचं बाळांनो, we are not interested in mechanism also. Once we see PDC or PCC on the arrow, तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये होणार, दॅट्स इट. म्हणजे जसा लिथियम अल्युमिनियम हायड्रेट बद्दल मी स्पेसिफिक पॉईंट बोलायचो, लिथियम अल्युमिनियम हायड्रेट बद्दल मी स्पेसिफिक पॉईंट बोलायचो, मी सांगायचो लिथियम अल्युमिनियम हायड्रेट फक्त सी डबल बॉन्ड ओलाच रिड्यूस करू शकतो, सी डबल बॉन्ड सी ला रिड्यूस करू शकत नाही. त्यामुळे लिथियम अल्युमिनियम हायड्रेट हे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं रूपांतर अनसॅच्युरेटेड अल्कोहोलमध्येच करायचं. हे त्याचं स्पेसिफिकेशन होतं त्याचं स्पेसिफिक काम होतं की तो फक्त सी डबल बॉन्ड ओलाच रिड्यूस करायचा. लिथियम अल्युमिनियम हायड्रेटचे ऍक्शन फॉलोड बाय हायड्रोलिसिस. ओके, यांनी फक्त रिडक्शन ऑफ अल्डिहाइडिक ग्रुपच व्हायचा, सी डबल बॉन्ड सी व्हायचे नाही असं मी बोललो होतो, आठवत असेल सगळ्यांना. स्पेसिफिक होता तो. किंवा आपण तिथं बोललो होतो की जर का कार्बोक्झिलिक ऍसिडचं रिडक्शन करायचं असेल तर कार्बोक्झिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी फक्त लिथियम अल्युमिनियम हायड्राइडच उपयोगाचा आहे. तिथे सोडियम बोरोहायड्रेट किंवा नेसंट हायड्रोजन किंवा मॉलिक्युलर हायड्रोजन आपल्याला वापरता येणार नाहीये, हे पण आपण तिथे बोललो होतो.
तसं आज मी तुम्हाला पीसीसी आणि पीडीसी बद्दल सांगितलंय. पीसीसी आणि पीडीसी काय करू शकतात, तर पीसीसी आणि पीडीसी दे विल कन्वर्ट प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. अर्थ कळलाय सगळ्यांना? नक्की. बघा रिएक्शन पण लगेच एक आपण एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूया. म्हणजे आपण प्रोपेन 1 ऑल घेतला, आणि त्याचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग रिएजंट लाईक PCC. तर आपल्याला हे अल्डिहाइड मिळेल ज्याचं नाव आहे 1 2 3 म्हणून प्रोपेन इज रिप्लेस बाय एल, कारण हे अल्डिहाइड आहे. आपल्याला प्रोपॅनल मिळेल. काय मिळेल? प्रोपॅनल. इज इट डिफिकल्ट? बाकी वॉटर हे बाय प्रॉडक्ट तयार होणारच आहे, कारण पुन्हा एकदा सगळ्यांना माहिती आहे 2 हायड्रोजन रिमूव्ह होणार आहेत रिएक्शन मध्ये. एक अल्फा कार्बन वरचा हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन. एक अल्फा कार्बन वरचा हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, त्याच्यामुळे वॉटर तयार होणार आहे आणि आपल्याला प्रोपॅनल मिळाले. पण मी सांगितलं पीसीसी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे का माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. प्रोसेस याच स्टेपला स्टॉप होईल. म्हणजे आता या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होणार नाही, प्रोपॅनलचं कन्व्हर्जन प्रोपेनॉइक ऍसिड मध्ये होणार नाही. इथे फक्त आपल्याला एकच प्रोडक्ट मिळेल, दॅट इज प्रोपॅनल. ओके, थँक्यू. आता बघूया ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल मध्ये म्हणजे वेगळं काही सांगण्यासारखं नाही, एकदम सिंपल आहे. जसं आपण आता ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल बघितलं, जो एक वेगळा पॉइंट आहे तेवढा एक्सप्लेन करतो. बाकी सेम ॲज इट इज व्हॉट एव्हर वी हॅड सीन इन लास्ट रिएक्शन. आपण उदाहरणच घेऊया डायरेक्ट सेकंडरी अल्कोहोलचं. एक्झाम्पल घेतो CH3CH3OH. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, प्रोपेन 2 ऑल. आणि प्रोपेन 2 ऑलचं ऑक्सिडेशन करणार आहोत आपण K2Cr2O7 म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये, म्हणजे K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4. बरोबर. आणि या K2Cr2O इन डायल्यूट H2SO4 ने आपल्याला नेसंट ऑक्सिजन दिलेला आहे. बरोबर. आणि सगळ्यांना माहिती काय होणार आहे ते सेकंडरी अल्कोहोल मध्ये मी सांगितलं. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अल्फा कार्बनवरती हायड्रोजन पाहिजे. आणि आता तुम्हाला OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचे. आणि त्या अल्फा कार्बनवर हायड्रोजन आहे का नाहीये? आहे. आणि तो हायड्रोजन आणि ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन असे 2 हायड्रोजन रिमूव्ह होणार आहेत आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कीटोन मिळणार आहे. त्याचबरोबर वॉटर इज द बाय प्रॉडक्ट. याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, याचं नाव आहे ॲसिटोन किंवा प्रोपॅनल. 1 2 3 प्रोपेन इज रिप्लेस बाय ONE, कारण हा कीटोन आहे. धन्यवाद. म्हणजे आता आपल्याला काय झालंय, आपल्याला सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर कीटोन मिळणार आहे. या केमिकल प्रॉपर्टीच्या सुरुवातीलाच मी याच्यावरती चर्चा केली होती की अल्डिहाइड पासून अल्डिहाइडचे रिडक्शन केल्यावर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळत होते, तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला अल्डिहाइड मिळतील. त्याचबरोबर कीटोनचे रिडक्शन केल्यावर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळत होते, तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला कीटोन मिळतील. त्याच पद्धतीने आता इथं घडलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या रिएक्शन मध्ये ज्या पद्धतीने आपण वर्कआउट केलं होतं की अल्फा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि ऑक्सिजनचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्या कार्बनमध्ये अल्फा कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड जनरेट करायचा, त्याच पद्धतीने आता सुद्धा आपण बाजूच्या दोन्ही बीटा कार्बनला हात लावलेला नाहीये, त्यांना आपण रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करू दिलेलं नाहीये. आपण आता सुद्धा अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढले, ऑक्सिजनचा हायड्रोजन काढले आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला कीटोन मिळाले.
वॉटर हे बाय प्रॉडक्ट आहे आपलं त्या रिएक्शन मधलं, सगळ्यांना दिसत असेल आणि कळत असेल मी काय म्हणतोय ते. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला कीटोन मिळालं. इथे आपण पीसीसी किंवा पीडीसी हे सुद्धा रिएजंट म्हणून वापरू शकतो, जे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ज्या आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड पर्यंतच थांबवण्यासाठी म्हणून जे रिएजंट आपण वापरले पीसीसी आणि पीडीसी, त्यांचा वापर आपण इथं करू शकतो आणि आपण सेकंडरी अल्कोहोलचं रूपांतर कीटोन मध्ये करू शकतो. आता काही लोकांना प्रश्न असा पडला असेल की मग सर K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4 हे जर का रिएजंट असेल सेकंडरी अल्कोहोल कडनं इकडे कीटोन कडे येताना, तर फर्दर ऑक्सिडेशन पॉसिबल आहे का? तर फर्दर ऑक्सिडेशन तितकंसं पॉसिबल नाही किंवा ते इट इज डिफिकल्ट टू कन्वर्ट व्हॉट कीटोन टू कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे ऍसिड मध्ये रूपांतर, कीटोनचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करणं हे जरा डिफिकल्ट आहे. वाय इट इज डिफिकल्ट? बिकॉज इट इन्व्हॉल्व्स कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकिंग. म्हणजे काय? तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करावा लागेल. आता जर का इथे ऍसिड तयार करायचं असेल तर इथे OH ग्रुप यायला पाहिजे, आयदर इकडे किंवा इकडे. मग जर का OH ग्रुप आणायचा असेल तर या दोन कार्बन कार्बन मधला बॉन्ड किंवा दोन कार्बन कार्बन मधला बॉन्ड काय झाला पाहिजे? ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे ते तयार करण्यासाठी कुणापासून? कीटोन पासून आपल्याला कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करावा लागेल, जे तितकंसं पॉसिबल नाहीये. किंवा तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला अजून स्ट्रॉंग एजंट्स लागतील. ओके, म्हणून कीटोनचं रूपांतर ऍसिड मध्ये होणे जरा डिफिकल्ट प्रोसेस आहे. जरी डायल्यूट H2SO4 आणि K2Cr2O7 ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा आपण एजंट वापरला होता अल्डिहाइडच्या केसमध्ये. त्या केसमध्ये आपलं अल्डिहाइड तयार करायच्या केसमध्ये, त्या केसमध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मिळालं होतं आणि अल्डिहाइडचं रूपांतर ऍसिड मध्ये मिळालं होतं. हाच रिएजंट होता आणि तिथे अल्डिहाइड स्टेजला रिएक्शन स्टॉप झाली नव्हती. अल्डिहाइडचं इमिजिएट रूपांतर ऍसिड मध्ये झालं होतं, फर्दर ऑक्सिडेशन झालं होतं असं मी सांगितलं होतं. पण तसं मी तेव्हा का सांगितलं होतं लक्षात घ्या. तिथे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केलाय आणि कार्बन OH बॉन्ड तयार झालाय. इथे जर का कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचं म्हटलं तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करावा लागेल, जे डिफिकल्ट आहे. म्हणून इथे फर्दर ऑक्सिडेशन हे डिफिकल्ट आहे आणि त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड कोणापासनं? कीटोन पासनं तयार करणं हे सुद्धा डिफिकल्ट आहे. अजून एक मत कळलं का मी काय बोललो? मी काय बोललो की जर का कीटोनचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करायचं असेल तर इथे OH ग्रुप यायला पाहिजे आणि OH ग्रुप यायला पाहिजे असेल आयदर इकडे किंवा इकडे, तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे, जे जरा जास्त डिफिकल्ट आहे. अल्डिहाइड मध्ये ते पॉसिबल होतं कारण तिथे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचा होता. ओके, त्यामुळं अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करणं जास्त सोपं आहे ऍसिडमध्ये कोणापेक्षा? कीटोनच्या ऑक्सिडेशन पेक्षा. म्हणजे कीटोनचं ऑक्सिडेशन टू कार्बोक्सिलिक ऍसिड इज व्हॉट? डिफिकल्ट. आर यू गेटिंग दिस? वाय डिफिकल्ट? कारण इफ यू वॉन्ट टू ऑक्सिडाइज कीटोन टू कार्बोक्सिलिक ऍसिड, देर should be a breaking between what carbon carbon bond which is difficult one. म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करणं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे कीटोनचं ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे टू कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, सगळ्यांना कळलंय? अजून एक मुद्दा लक्षात घ्या. पीसीसी वापरू शकतो मी सांगितलं. अजून एक मुद्दा, सुरुवातीला सबस्ट्रेटमध्ये 3 कार्बन आहेत, 1 2 3. इथे सुद्धा तुम्हाला 3 कार्बन दिसतात, 1 2 3. म्हणजे इथे सेकंडरी अल्कोहोलचं रूपांतर कीटोन मध्ये होत असताना कोणत्याही प्रकारे कार्बनचा लॉस झालेला नाही, कार्बनची ऍडिशन झालेली नाही, कार्बनचा नंबर आहे तोच आहे. नक्की कळलंय? अल्डिहाइडच्या केसमध्ये सुद्धा जेवढे म्हणजे अल्डिहाइड तयार केला होता अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल पासून, त्या केसमध्ये सुद्धा प्रायमरी अल्कोहोलमध्ये जेवढे कार्बन होते तेवढेच अल्डिहाइडमध्ये होते आणि त्या केसमध्ये जर का फर्दर ऑक्सिडेशन झालं तर ऍसिडमध्ये सुद्धा तेवढेच कार्बन होते असं मी बोललो होतो. सगळ्यांना कळलं असेल मी काय बोललो होते? सगळ्यांना केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोलही कळले असेल. उद्या एक टर्शियरी अल्कोहोल बद्दल आपण छोटी चर्चा करूया
आणि अजून एक वेगळा रिएजंट वापरून ह्या तिन्ही रिएक्शनची म्हणजे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल यांच्या ऑक्सिडेशनवर एक छोटी रिव्हिजन घेऊया. अल्कोहोल संपलाय म्हणजे ऑब्व्हियसली उद्याच्या लेक्चरपासून आपण इथर हा पुढचा पार्ट चालू करणार आहोत. रिएक्शन लिहा, पाठ करा, लॉजिकही समजावून सांगतोय, पळवत नाही रिएक्शन. मी रिएक्शन प्रत्येक रिएक्शन समजून सांगतोय. त्या रिएक्शनमध्ये जे स्पेसिफिक मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करतोय, वेगळे वेगळे रिएजंट आहेत त्याच्याबद्दल बोलतोय, जेणेकरून तुमचे रिएजंट लेक्चरमध्येच पाठ होऊन जावेत. सगळ्यांना कळाले मी काय बोललो ते. थँक्यू, धन्यवाद. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू.